झालं का तुझं? पटपट चल, नाही तर तुला आई माहिती आहेत ना कशा आहेत, लगेच मोडा घालतील. चला लवकर फोन घ्या. सगळं घेतलं? अरे आईंचा फोन आहे माझा, मी टाकलाय माझ्या बॅगेमध्ये. चल लवकर. काय ग बया, सूर्य थाबाड उचकटून बसलेला असतो माणसांचा जीव घ्यायला. ऐक ऐक हे ना मे अगं पायऱ्या चढू चढू पाय तू खायला लागलं का पार. ऐक अगं पाणी आण पट. आलात का तुम्ही? का आलात तुम्ही? काय आलात का तुम्ही असंच विचारायचं होतं आई तिला. ओळखते मी तुला. आई काय भजन कसं झालं? चांगलं झालं का? मग लय जमलं असाल तुम्ही ऐकून ऐकून भजन. हात पिटून पिटून हात दुखले असतील. हा आई थोडं वाईच पाणी प्या हा आणि आराम करा. आम्ही उलसाक जाऊन येतो. कुठं चाललंय? कुठं नाही. पाय मोकळे करायला जाऊन येतो आई. का हे तर उड्या मारून दबायला लागले बाई पाय तुझे. पिशेत काय लपवलंय? पिशेत काय लपवलंय? दाखव लवकर. कचरा टाकायचंय. बघू ये, दाखव मला. बघू येत. आई वास येतोय. बघू कचरा आणि आहे. इथं. जाऊ दे नाही काय आलं तुम्हाला. बघू म्हटलं ना. अहो उलटे होत. आणि इथं. दाखव. आग चांगला कचरा आहे का? सजवलेला कचरा फेकायला चालली होय. गिफ्ट घेऊन कुठं चाललंय? आयर बियर आहे का काय? कुणाच्या लग्नाला चाललंय व्हय? अहो लग्न नाही आई. मग ते आज व्हॅलेंटाईन डे आहे ना, त्याच्यासाठी चाललं. काय चाडी आहे? व्हॅलेंटाईन डे म्हणजे प्रेमाचा दिवस आई. प्रिया प्रियाचं आजच्या दिवशीच तर तुमच्या मुलांनी मला प्रपोज केलं होतं. म्हणजे आजच्या दिवशी माझ्या पोराचं नशीब फुटलं होतं व्हय. आई कसं बोलताय हो आई? आज प्रेमाचा दिवस आहे, किमान आज तरी तुम्ही नीट बोलायला पाहिजे. हा. मग या प्रेमाच्या दिवशी आहे ना, एकमेकांबद्दल वाटणारं प्रेम असं व्यक्त करायचं असतं, एकमेकांना बोलून दाखवायचं असतं. त्याच्यामुळे आज आम्ही पण आमचं प्रेम बोलून दाखवायला चाललोय. कुणाला? आणि माझ्या पोरांचं काय होणार मग? वा आई, ओ त्यांनाच भेटायला चाललोय आम्ही. मग आणि हे गिफ्ट आम्ही त्यांच्यासाठीच घेतलंय. त्यांनी पण घेतलं असेल आमच्यासाठी गिफ्ट. बाई, त्यांच्यासाठी घेतले व्हय? हो. द्या ना आई, द्या ना, द्या ना. घ्या ग घ्या. तुम्ही त्याच्यासाठी घ्या, ते तुमच्यासाठी घेतील. तिथं सोप्यात बसलेली म्हातारी कुणाला दिसत नाही होय. तिच्यासाठी काय तुकडा बिकडा आणायचं ते नाही कळत होय. स्वतःसाठी घ्या फक्त. आई अहो रडताय काय? असं काय करतं? तुमच्यासाठी केलं नाही का? मदर्स डे ला तुम्हाला दिलं होतं ना आई कार्ड यांनी. आणि दिवाळीला साडी घेतली होती ते. हा मग जे काय घेतलं ते माझ्या पोरांनी घेतलं. तुम्ही काय घेतलं का माझ्यासाठी? आई ऐका ना माझं, आम्हाला करू दे ना सेलिब्रेट आमचा डे. कुठला डे? हाच व्हॅलेंटाईन डे. व्हॅलेंटाईन डे. करा ग, तुम्ही करा. तुम्ही तुमचं सेलिब्रेट करा. म्हणते काय सांगतात त्या काय डे तो डे आई सोडून करा तू. आई त्याचं साधू तुम्हाला नाव घेता येत नाही, तो दिवस तुम्हाला साजरा करायचा आहे. आणि आई हा दिवस साजरा करायला ना जोडीदार लागतो. तुमचा जोडीदार कुठे आहे? तुमच्या जोडीदाराचं तिथं उसात जोरदार काम चालू आहे. मला सांभाळून बोलायचं. आणि काय खोटं बोलत आहे का ते? तुमचा जोडीदार आहे ना, तो मन का मर्जी आणि दिल का राजा आहे. उसात लय जोरात काम चालू आहे त्यांचं, शेती जोरात चालू आहे आई. मग जोडीदार लागतो. ऐका आणि माझं. ते जरी आले थोडी तरी तयारी करावी लागते आई. मग तुम्ही काय तयारी केलीये का कधी? असं नवरा घरी आला पाहिजे म्हणून बायकोनी कसं नटून तटून बसलं पाहिजे. आई प्रेमाने 2 शब्द बोलले पाहिजे. प्रेमाने नाही बोलत होय आज. आणि ह्याच्यापेक्षा काय नटायचं? एवढं फुल बिल लावलंय, एवढीच तर चांगली दिसते मी. आज काय नटायचंय? मध टपकलं पाहिजे आई. मध मध साधं एखादं ग्रीटिंग कार्ड तरी दिले का आई कधी तुम्ही? काय दिलंय? ग्रीटिंग ग्रीटिंग. गिरटिंग काय? हा हे बघा काय हे असते? दाखवते तुम्हाला. हे आई ना असं असतंय ग्रीटिंग कार्ड. काय लिहिलंय त्याच्यात? नाही ते नाही दाखवणार. अगं बघू. मी आई नाही, आमचं आहे ना ते देते. लवकर आण, लवकर आण. दाखव. का ग? काय लिहिलंय ह्याच्यात? मग येते का वाचता? जबरदस्ती मागून घेत. मग वाचून दाखव मला. काय आला तुम्हाला नाही कळणार ते. वाचून दाखव. वाचते वाचते. आय लव्ह यू झब्बू. जब्बू? ह्याच्यात काय लिहिलंय? आय लव्ह यू माय गंपू. गप
झब्बू आणि गप्पू कोण आहेत? कोण आहे म्हणजे? माझ्या पोराची तर नाव झब्बू आणि गप्पू नाही आहे. आई असं काय करता? मी त्यांना लाडाने गंपू म्हणते आणि ते मला पंपू म्हणतात. मी यांना लाडाने झब्बू म्हणते आणि ते मला किलवर म्हणतात. नाव ठेवली गप्पू आणि गप्पू अशी कुठं नावं ठेवलेली असतात काय? आई नावाने हाक मारताय बाई पोरांना. आई आई असं काय करता आई? आई सध्याचा ट्रेंड आहे तो. हा. ट्रेंड आहे Trend. आजच्या काळात जगा आई. मी काय म्हणते माहितीये का? ऐका ना तुम्ही मामांजीना म्हणाल लाडानी काय? बंडू किंवा खंडू. अरे कोण बोलते? कस त्याचे नाव असतं ते खंडून बंडू. चांगलंय. तसं नाही म्हणायचं. आई आई काय तुम्ही मामांजींना म्हणा ना लाडानं काय मुम्मू. काय बाया मुम्मूचं हे नाही म्हणणार असं. असं कुठं म्हणतात वय? अहो, म्हणा ना, तुम्ही म्हणा ना, आई म्हणा. म्हणा. आई मी मामांजी तुम्ही वनी बर का. हा हा काय ग वने? आय लव्ह यू वने. मुम्मू. आई लय भारी वाटते. आई परत आय लव्ह यू वने. आई ते आवडलंय मला बया. आई मामांजीने तुम्हाला असं मुम्मू बोलताना ऐकलं ना अख्खा ट्रॅक्टर भरतील तिथं उसाना लगाव लागेल मुंबईला येतील. आई मस्त मस्त म्हणा ना. आई म्हणा ना. तोंड भारी वाटत. ते गोड आई. आई किती भारी आई तुम्ही वाटतंय. मुम्मूच म्हणा. मुम्मूच म्हणा. फोन करायचा का? असं कुठं करतात वय? नाही असलं मला काही जमायचं नाही बाया. हे असं आहे आई तुमचं. मला नाही जमणार बोंबलं तिथं आम्हाला पण आमचा व्हॅलेंटाईन डे साजरा करून देत नाही तर काय? मग आमचं ना आमच्या नवऱ्यांचं तुमच्या नवऱ्यासारखं होईल मामांजींसारखं. ते दोघं पण जाऊन बसतील तिथं ऊसाच्या शेतात. मग हा. आपण तिघी बसू बोंबलत घरात. नाही ते काय? आई तुम्ही जी चूक केली ना ती आम्हाला नाही करायची. हा काय तर काय. काय ग मी काय चूक केली? वाटाणा कुठली? मला वाटाणा वळाल्या. मी काय अशी टुंग 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 टुंग. वाटाणा कसा डुलतोय बघ. चेचला पाहिजे वाटाणा. आई काय हो असं बोलताय करता हो आई असं? बघा ना. आज तिला कुठला प्राणी नाही सापडला म्हणून तिने एखादा पदार्थ केला. ते तुमच्या डोळ्यात फुटलं का? या, जनावर आहे का वाटाणा म्हणजे? नाही मी बरणीतून पडलेला वाटाणा केला. चेचला पाहिजे तू वाटाणा. वरती बरणीतला पडलेला वाटाणा करती. कसं कुठं बोलताय? जायचं नाही बसायचं इथं गपचूप घरामध्ये. आई ऐका ना असं नका ना करू. आम्हाला जाऊ. आई आम्ही किती छान प्लॅन केलाय आई. हा. आम्ही मॉल मध्ये जाणार आहे. मी एक जीन्स घेणार आहे आणि 2 टॉप घेणार आहे आणि मग आम्ही बीचवर जाणार आहे. मी पण एक वन पीस घालणार आहे आणि अशी टुन्नुक करून जाणार आहे बीचवर. काय ग हाय ग तुमच्या मामांजी ना आता मीच फोन करते सांगते तुमच्या सुना किती बिघडल्या आहेत त्या. याच्यात काय बिघडण्यासारखं आहे हो? आमच्या नवऱ्यांबरोबर चाललो आई. लगेच हाऊस माऊस करून देत नाही नाही. काय करणार हो होय? मावशी कुरिअर होतं या पत्त्यावर. मावशी नाही पहिला ताई म्हण. बर ताई हे हा, कुरिअर एवढी होतं. म्हणते नाही का मी. ये काय लिहिलं याच्यावर? हॅपी व्हॅलेंटाईन डे वनू. तुझाच झँगो. का ग? कोण आहे झँगो? कोण आहे? झँगो 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 कोण आहे? सांगा कोण आहे? त्याच्यावर लिहिलंय हॅपी व्हॅलेंटाईन डे वनू तुझा झँगो. झँगो. अगं नाही मला नाही माहित कोण. काय हो आई? भजनी मंडळातला कोणी आहे का झँगो? हा माझं काय वय का असलं काय करायचं मला नाही माहित. हा आई प्रेमाला वयाचं बंधन नसतं. ठीक आहे तुमच्या मनात नसेल हो पण झँगोच्या मनात असेल तर तुमच्याबद्दल कोण आहे झँगो? कोण आहे नाही झँगो? माहिती मला कोण झँगो. तुम्ही आमच्या सासूबाई आहेत. आम्हाला तुमच्याकडनं ही अपेक्षा नव्हती. बाई माणसानं कसं नाकाच्या सरळ रेषेत चालावं. कसं हो आई आता आम्ही जगाला काय उत्तर देणार हो? अगं पण आमची वनू आमची सासू झँगोच्या प्रेमात पडली. काय बोलते आमच्या सासूचा झँगो सोबत झंगाट आहे. अगं नाही ग बाय आई वाटलं नव्हतं तुम्ही असं कराल आई. अगं नाही ग मला झँगो माहिती बाय. मी भजनाला जाते तर माझ्या डोळ्यासमोर फक्त माझा विठ्ठल असतो ग. आणि जरा कुठं माझा विचार बदलला तर फक्त धनी येतात. विठ्ठल धनी त्याच्या पलीकडे मी कुणाचा विचार नाही केला ग. आम्हाला काय माहिती आम्ही कुठे येतोय तेव्हा भजनाला. नाही बघूया ना. अगं नाही माहिती ह्याच्यात बघूया काय. बघ काय हे बघ.
दोन एक वन पीस. बया चिठ्ठी पण आहे. काय लिहिलंय? वाच वाच वाच. मला तुला ह्याच्यात बघायचंय. कुणाला मला याच्यात बघायचं असेल? बया कोणाला स्वतःचे डोळे फोडून घ्यायचे? आई नॉट एक्सपेक्टिंग फ्रॉम यू आई. झँगो 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 कोण आहे? कोण आहे झँगो? सांगा पटकन. एक्सक्यूज मी पटकन सांगा झँगो कोण आहे? एक्सक्यूज मी हा येस प्लीज. मी बाजूच्या सोसायटीत राहतो. ते खाली कुरिअरवाला भेटला तर त्याने चुकून आमचं पार्सल तुम्हाला दिलेलं आहे. हे हे तुमचं आहे व्हय? हा. बाजूला हो. म्हणजे झँगो. नाही तसं माझं नाव जगदीश आहे पण माझी बायको लाडाने मला झँगो म्हणते. हा म्हणजे झँगो हा तिचं पण नाव वनश्री आहे. मी तिला लाडाने वनू म्हणतो. बया, काय म्हणजे वनूचा झँगो झँगोची वनू असं आहे. सॉरी पण सॉरी आम्ही ते काय झालं तुमचं ते उघडून बघितलं पार्सल ते वन पीस बिन पीस. अरे बाकी वन पीस चांगलाय. हरकत तुमची नाही. बायको घालती का असं? नाही आता चला येत या थँक्यू. या का ग थोबाड तोंड्यांनो संशय घेतोय माझ्यावर. झँगो झँगो झँगो. नाही आता मी तुमच्या सासऱ्याला फोन करून सांगती तुमच्या सुना काय आहेत त्या. फोन का नाही आई फोन लवकर आण म्हटलं नाही ताण. लय संशय घ्यायला पाहिजे तुम्हाला. हाताशी आहे. लय आवाज वाढला तुझा लगेच. नाही, नाही. तुला आता मी दाखवते. वाटू शकतं. फोन कर. बाई म्हणून बाई माणूस तुझं काढते मी बाहेर. कर सासऱ्याला फोन कर. हॅलो मामनजी. हॅलो. हा बेटा कशी आहे बेटा तू? हा, मी बरी आहे मामाजी. तुम्ही कसे आहे? अरे मी एकदम मजेत आहे. आणि तो बरणीतनं पडलेला वाटा नकाचा आहे. आज पण कळलं मामांची ना मी बरी आहे. मामाजी एक तुम्हाला सांगायचं होतं. अरे बेटा काय उगा मला फोन करून त्रास देती. त्रास? इथं ऊस एवढा टररला आहे तो ट्रॅक्टर मध्ये भरून पाठवायचा आहे. अरे पोरी होते बया, मामाजी. मध्ये भरा ना. ओ, आता मामा. धरून काय उभे. बया मामाजी काय म्हणतोय यंदाचा ऊस काय म्हणतोय? अरे लयच भारी आला एकदम. हो. टररलेला साखर कळतंय कळतंय आवाजात. सगळ्या कारखान्यातनं मागणी आहे आपल्या ऊसाला. हा चांगले. बाकी एक मिनिट मामाजी जरा दम काढा. आई बोलायचंय तुम्हाला. हॅलो हॅलो धनी वनी बोलतेय. हॅलो म्हाताराला हेकट आहे बोलणार नाही माशी. घे बोल. हॅलो मामाजी. हा बोल बेटा ना मामांजी ऐका ना मामांजी. हा बोल ना बेटा. एक तुम्हाला सांगायचं होतं म्हणजे हा? जरा तुम्ही व्हिडिओ कॉल करता का? अरे काय डोकं फिरलो कशाला पाहिजे ही डोकं. ऐका ना मामांजी आज आहे ना प्रेमाचा दिवस आहे. तर मग आम्हाला असं वाटतं का बा आजच्या दिवशी तुम्ही तुमचं म्हणजे जे रूपड आहे ते आईंना दाखव. अरे कशाला डोक्याला ताप कर. एकदा रेंज मध्ये हा, ठीक आहे, ठीक. जरा उलसक उसत ना बाहेर या मामांजी. हा ठीक आहे कर बेटा. हा मी स्विच हे करते बरं का. व्हिडिओ कॉल करताय तुम्ही. व्हिडिओ कॉल करताय. नमस्कार मामांजी. पाय पडतो इथनं पाया पडतो. अरे लय नटून कुठं निघाल्या तुम्ही. मामांजी हा बेटा. तुमची मुच कुठे गेली? हा मुच मिशी कुठे? अरे नाही ते काय झालं हे आमच्या साखर कारखान्यामध्ये सधन शेतकऱ्यांचं मिळून एक आम्ही नाटक करू राहिलो इड. हा मग त्याच्यामध्ये मी मदनाचा रोल करीतोय. ते मला ते लोकांनी सांगितलं म्हणले मदनाला मिशी नसती. मग का ते उगा आपलं आता करायचं म्हणून काढली. मलाच कस तरी वाटून राहिलं. चाटून टाकली होय मिशी. काय म्हणलं हँडसम दिसतंय मामांजी तुम्ही. अरे काय मला सारखा पिळायला हातवर जाऊ राहिला. एक मिनिट हा. आई तुमची लय आतुरतेने वाढ बघत यात. आईकडे देते हा. एक मिनिट दिसते का? बरं छान दिसतंय आई. काय ते आई अहो बघा तरी डोळा भरून बघा मामांजींना.
दिसत आहे ते पुन्हा वाढवा. ठेव फोन. अहो, बोला ना हो आजच्या दिवशी तरी प्रेमानं. फोन ठेव. नाही काय मजाच नाही याच्यात. ठेव फोन. अहो, थांबा 2 मिनिटं. अगं फोन ठेव. लय वर्षात बघितलं, 2 मिनिटं.